नमस्कार मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ स्पेशल घेऊन आलेलो आहे। मसाला बिझनेसबद्दल आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत। मसाला व्यवसाय सुरू करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीला किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि हा व्यवसाय आपण घरून करू शकतो का, मसाला व्यवसायासाठी भविष्यामध्ये फ्युचर काय आहे, मसाला व्यवसाय करताना आपण काय टार्गेट करायला पाहिजे, कसा विक्री केली पाहिजे, कुठल्या मसाल्याने सुरुवात करायला पाहिजे, असे असंख्य प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात। तुम्ही जर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी वन बाय वन स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मसाल्याचा ब्रँड सक्सेसफुली मार्केटमध्ये आणू शकता। हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। भविष्यात तुम्हाला मी असे बिझनेस रिलेटेड पण काही व्हिडिओज आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, ते तुमच्यासाठी नक्की घेऊन येत आहे। आपला रटाटे बंधू मसाला या नावाने ब्रँड आहे, तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे। सुरुवातीला म्हणजे 5-6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही रटाटे बंधू नावाने आमचा मसाला आहे तो विक्री सुरुवात केली। रटाटे आमचं आडनाव आहे, त्या नावानेच रटाटे बंधू नावाने आम्ही त्याचं ब्रँडिंग केलं। तर आम्ही मार्केटमध्ये सगळ्यात पहिलं हे जे विक्री सुरू केलं त्याचा आम्हाला बेनिफिट झाला तो म्हणजे आमचं यूट्यूब चॅनल। आम्ही सोशल मीडियावरती काम करत आहोत, तो आम्हाला ऑडियन्सपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत झाली। त्याच्यामुळे आपण तो ब्रँड किंवा तो मसाला लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकलो। सगळ्यांचं असं नसणार आहे, बरेच जण तुम्ही असाल इंडिव्हिज्युअल घरून करू इच्छित असाल, तुम्हाला बनवल्यानंतर तो विकायचा कुठे असा प्रश्न असेल, सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा उपयोग तर कराच, परंतु सुरुवातीला काय लागतं ते आपण बघूया। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मसाला कुठला विकणार आहात तो पहिला सिलेक्ट करा, कारण की मसाल्याचे खूप सारे प्रकार आहेत। मालवणी मसाला आहे, घाटी मसाला आहे, त्यांचा सोलापुरीचा मसाला आहे, शावजी मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, बरेच आगरी मसाला आहे, भरपूर साऱ्या मसाल्याच्या व्हरायटी आहेत महाराष्ट्रामध्ये तरी। तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही नेमकं कुठल्या मसाल्यासाठी प्रिफर करताय, म्हणजे आता तुम्ही समजा गावाकडचे असाल कोकणातले, तर तुम्ही गावाकडचा घरगुती मसाला विकू शकता, कोकणी घरगुती मसाला विकू शकता। जरी आता कोकणात पण मालवणी मसाला नावाने फेमस जरी असला ना तरी रत्नागिरीतला मसाला वेगळा आहे, आगरी मसाला वेगळा आहे, कोकणातलीच मंडळी आहेत, आगरी मसाला वेगळा येतो, आगरी कोळी मसाला, वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये। तर तुम्ही ठरवा की तुमचा मसाला कुठला आहे, तो तुम्ही ब्रँड करणार आहात, जो तुम्हाला मार्केटमध्ये आणायचा आहे। एका मसाल्यापासून सुरुवात करा, नंतर तुम्ही बाकीचे प्रोडक्ट हळूहळू विकू शकता। जसं की आम्ही आमचा फक्त कोकणी घरगुती मसाला आहे, जो घरगुती मसाला आम्ही म्हणून वापरतो गावाला घरी, जे रेसिपीसाठी दाखवत होतो मसाले आम्ही बनवताना रेसिपी वगैरे दाखवायचो त्यावेळेस, तेव्हा भरपूर जणांची इन्क्वायरी आल्या, मग तिथून आम्ही तो बनवायला सुरुवात केली। मसाले व्यवसाय सुरू करताना सगळ्यात पहिलं किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते हे बोलायचं झालं तर आपण सुरुवातीला घरी साठवणीचा मसाला करायचो। आता बरीच मंडळी नाही करत, कारण की इझिली मार्केटमध्ये उपलब्ध होतो। खूप कमी लोक असतील जे साठवणीचा मसाला आता साठवतात, कारण की किती जरी म्हटलं तरी मसाला साठवून ठेवला तर त्याचा कलर, रंग, टेस्ट थोडी ती उतरते। त्यामुळे आपण फ्रेश मसाला बनवायचा प्रयत्न करत असतो। तुम्ही सुद्धा फ्रेश मसाला तुम्हाला हवा असेल तर आपल्याकडून ऑर्डर करू शकता, आम्ही घरपोच तो कुरिअर करतो, नंबर तुम्हाला स्क्रीनमध्ये देईनच। आता आपण घरी मसाला 5-6 किलो, जास्तीत जास्त 10 किलो वगैरे, घरात मंडळी जास्त असेल तर आपण करतो, तर त्याचा बजेट किती 5,000च्या जास्तीत जास्त 6,000 एवढा येत असतो। तुम्ही सुरुवात करत असताना रॉ मटेरियल, आता याच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे, आता आपण काय करायचो, नॉर्मली आपण आपल्या जवळपासच्या मार्केटमध्ये जाऊन कुठेतरी किराणाचं दुकान आहे, होलसेल दुकान आहे, जिथे मिरच्या वगैरे मिळतात, खडे मसाले मिळतात, तिथून आपण ते घेतो सगळ्या गोष्टी। पण ह्यावेळेस जर तुम्हाला व्यवसाय म्हणून करायचा असेल ना, हा झाला तुमचा लोकल मार्केटमधला मार्केट, परंतु तुम्ही जसं APMC मार्केट वगैरे आहे तिकडे हे सगळं स्पेशल मिळतं, तर तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता जर खूप तुम्हाला मोठ्या लॉटमध्ये करायचं आहे। पण जर इनिशियल स्टेजला जात असेल तर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला APMC मार्केटमध्ये सगळ्या स्टेटमधून तिथे माल येतो, तुम्हाला तिथे एकदम रिझनेबल रेटमध्ये, होलसेल रेटमध्ये तुम्हाला खडे मसाले वगैरे मिळतील, मिरच्या मिळतील, तिथून घ्या आणि मग तुमच्या एरियामध्ये जिथे तुम्ही बनवत असाल, कांडप मशीन असेल किंवा काही ठिकाणी मिक्सर असतं, कांडप मशीनचं थोडा रेट जास्त आहे, आम्ही सुद्धा कांडप मशीनवरती करतो, चव टिकून राहते, ते तुम्ही तिथे जाऊन मसाला दळून आणून तुम्ही तो पॅकिंग करून विकू शकता। 10-15 हजाराच्या इन्व्हेस्टमेंटने मसाला सुरुवात करा बनवायला, पॅकिंग त्याचं, त्यानंतर मग त्याचं ब्रँडिंग, एक लेबल स्टिकर बनवा, अर्धा किलो, पाव किलोचे कमीत कमी पहिले छोटे पॅकेट बनवायला सुरुवात करा, 100 ग्राम, 150 ग्राम असे, आणि ते सेल करायला सुरुवात करा। जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल, तुम्ही ऑलरेडी बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला असेल, तर तुम्ही अर्धा किलो, 1 किलो पासून सुरुवात करू शकता। जर तुमचं काहीच नाही, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती कुठेच नाही आहात आणि नवीनच सुरुवात करताय, सुरुवात पहिल्या मित्रमंडळी, जवळचे नातेवाईक असतात आपले, जवळपासचे कोणी ओळखीतले सोसायटीमधले, किंवा तुम्ही जिथे स्कूलमध्ये मुलांना सोडा तर तिकडचे काही मंडळी असतात, त्यांना जवळपासची जेवढी मंडळी कॉन्टॅक्टमध्ये त्यांना ते पोहोचवायचा प्रयत्न करा। तुम्हाला 1 to 1 असं तुम्ही एका कस्टमरला पर्सनली भेटून त्यांना दिलात, त्यांनी 2 लोकांना सांगितलं, अजून 4 लोकांना सांगितलं, सो याला थोडा टाइम लागणार, पण तुम्हाला त्यातनं कस्टमर्स भेटतील। तुम्हाला 1-2 वर्ष करता भरपूर सारे कस्टमर तयार झालेले असतील आणि तुम्ही ह्या मसाल्यासोबत बाकी सुद्धा गोष्टी विकायला सुरुवात करू शकता। तर सुरुवात इनिशियल स्टेज हीच आहे की तुम्ही
कमीत कमी 10-15 हजारामध्ये रॉ मटेरियल आणून एक 20,000 पर्यंत तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्हाला त्यातनं हळूहळू रिटर्न्स मिळायला लागतील. ह्या मसाल्यातनं तुम्हाला ती पर्सेंटेजचं प्रॉफिट होतं. तुम्ही सुरुवातीला 10 ते 15% तुम्ही त्यात मार्जिन ठेवू शकता. तर जसं तुम्ही पुढे पुढे जाल तर क्वांटिटीत तुम्ही मसाला बनवाल तेवढं तुम्ही त्या हिशोबाने कमी जास्त त्याचं मार्जिन करू शकता. आणि जेवढे जास्त क्वांटिटीत आपण मसाला बनवतो त्यावेळेस आपल्याला रॉ मटेरियल पण बनवण्याचा खर्च परवडतं. एकाच वेळेस सगळं बनत असल्यामुळे आपल्याला वेळेची बचत होते आणि आपण एकाच वेळेस सगळ्या गोष्टी हळूहळू स्टेप बाय स्टेप या गोष्टी करू शकता. आपला जो मसाला आहे तो आम्ही रॉ मटेरियल खरेदी करून मार्केटमध्ये आमच्या एरियामध्ये कांडप मशीन त्यांच्याकडे आम्ही बनवायला देतो. सो तिथे आम्ही कसं बनवतो त्याची प्रोसिजर काय आहे आम्ही सगळं अगोदर व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण वापरत असलेले सगळे खडे मसाले प्रीमियम क्वालिटीचे खडे मसाले आपण चांगल्या प्रतीचे वापरतो. सो तुमचा तो मसाल्याला क्वालिटी असेल तर तुम्ही मार्केटमध्ये तो इझिली विकू शकता आणि त्याला फीडबॅक पण चांगला येतो. आणि आम्ही जो मसाला बनवला आहे कोकणी घरगुती मसाला आज तो 6 वर्ष झाले आम्ही विकतोय. तर तो आमचा हिरो प्रोडक्ट आहे. आतापर्यंत आम्ही जेव्हा सुरुवात केली मसाले विकायला किंवा आपला हरटाटे बंधू ब्रँड म्हणल्यापासून सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आमचा तो आहे. त्यानंतर मग हळूहळू बाकीचे आम्ही प्रोडक्ट विकायला सुरुवात केली. तर तसंच आहे तुमचं. तुम्ही एक प्रोडक्टपासून सुरुवात कराल तुम्हाला नंतर मार्ग सापडत जाईल की तुम्ही अजून 10 प्रोडक्ट विकायला सुरुवात करा. कारण लोकच मंडळी कस्टमर असतात तेच आपल्याकडून काही गोष्टी अजून प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत का याची मागणी करतात. तर तुम्ही पण जसं मसाला विक्री सुरू कराल तसं बाकीच्या गोष्टी तुम्हाला अंदाज येईल की नाही हे लोकांना हे हवं आहे आपल्याकडून ते तुम्ही द्यायला सुरुवात करा. आता आपण जो हा व्यवसाय करणार आहोत तो घरून असणार आहे. आपण काय सुरुवातीला सगळं असं शॉप वगैरे घेऊन काहीतरी सेटअप करतोय फॅक्टरी टाकतोय आणि मशिनरी घेतोय असं नाही करणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आपण बाहेरून मिरच्या घेऊन रॉ मटेरियल घेऊन आपण ते कुठेतरी कांडप करून आणून पॅकिंग करून आपण विकणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला एकदम काय असं जास्त काय लागत नाही. ते म्हणजे तुम्हाला फूड लायसन लागेल. ते बेसिकली मिळतं 1500-2000 रुपये देऊन आपल्याला फूड लायसन काढता येतं. गव्हर्नमेंटचे सगळं कागदपत्रे आपल्याला बनवून देतात त्यांच्याकडे ते तुम्ही काढू शकता किंवा तुमचं CA वगैरे असेल एरियामध्ये ते तुम्हाला ह्या गोष्टीसाठी गाईड करतील. फूड लायसन मेन लागतं. दुसरं तुमचं स्टिकर लेबलिंग करणार असाल त्यावरती तुमचा ॲड्रेस रजिस्ट्रेशन फूड लायसन करताना तुम्ही ॲड्रेस दिला तोच ॲड्रेस त्यावरती टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमचं त्यावरतीचं लोगो वगैरे असेल जेणेकरून तुमचा तो ब्रँड नाव लोकांच्या लक्षात राहील नजरेत राहील असं काहीतरी बनवा आणि ते त्यावरती स्टिकरिंग करायला सुरुवात करा. कारण की आपण जेव्हा कुठला मसाला पॅक करतो तो एकदम प्लेन बॅगमध्ये पॅक करणार आणि तो पाठवणार त्यापेक्षा एक पॅक झालेला मसाला त्यावरती लेबलिंग लागला आहे ब्रँड आहे आणि तो लोकांना जाताना दोन्हीमधला जो ब्रँडिंग दिसतोय त्या मसाल्याला कधीही जास्त मागणी असणार आणि लोक त्यावरती जास्त ट्रस्ट करणार. सो तुमच्या मसाल्याचं तुमच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग करायला खूप गरजेचं आहे. सो ते तुम्ही करा आणि त्यावरती प्राइसिंग लिहा किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट असते ते कधी आहे काय आहे किती महिने टिकणार ह्याचं छोट्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर साऱ्या गाईड सोशल मीडियावरती आजकाल तुम्हाला ChatGPT वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती इन्फॉर्मेशन मिळते की काय गोष्टी आपल्याला स्टिकरवरती केल्या पाहिजे किंवा बाकीचे काही मसाल्यांचे प्रोडक्ट आहेत त्यांनी कसं केले हे सगळं बघून तुम्ही करू शकता. तर हे खूप गरजेचं आहे सुरुवातीला. तुमचं पहिली गोष्ट किराणाचं दुकान तुमच्या जवळपासचे नातेवाईक आणि तिसरी गोष्ट सोशल मीडियाचा वापर जरूर करा. कारण की आता जेवढे पण काही बिझनेसेस आहेत ना जेवढे पण मार्केटमध्ये ते जेवढे पण सगळे लोक आता सोशल मीडियाचा वापर करायचा प्रयत्न करत आहेत. एक तर स्वतःच्या ते पेज अकाउंट ओपन करत आहेत किंवा यूट्यूबचे चॅनल खोलत आहेत किंवा कोणाला तरी ब्रँड प्रमोशन करायला सांगत आहेत. तर लोकांपर्यंत पोचायचं आता माध्यम हेच झालेलं आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करताय मार्केटिंग तुमची कशी करताय. गुगलवरती तुमचं पेज बनवा. तुम्ही ह्या गोष्टी विकताय त्या गोष्टी तिथे टाका. तुमचे मसाल्याचे फोटो टाका. व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा दररोज. तुमच्या बाकीच्या मंडळींना जे काही आहेत संपर्कातले कस्टमर्स आहेत त्यांना सांगा की तुम्ही ह्या गोष्टी सेल करायला लागलात तर तुम्हाला आम्ही काही कमिशन देऊयात ना. असा हळूहळू तो ब्रँड बिल्ड होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक स्टेप पुढे जायला लागणार. मार्केट असं खूप मोठं आहे जगामध्ये. आपलं भारत जे फेमस आहे खास करून जे प्रोडक्टसाठी ते म्हणजे मसाले. इंग्रज त्या अगोदरच्या काळापासून आपल्याकडून भारतातनं कच्चा माल मसाल्याचा हा परदेशी जात होता आणि अजून पण जवळपास 70 ते 75% मसाला जो हा आपल्या इंडियातनं एक्सपोर्ट केला जातो परदेशी आणि त्याला खूप मोठी मागणी आहे. तुम्हाला माहिती असेल वर्ल्डमध्ये एव्हरेस्ट त्यानंतर MDH यासारखे मोठमोठे ब्रँड आहेत ते आपल्या इंडियातलेच अख्ख्या जगभरात ते मसाले प्रोव्हाइड करतात. आणि जरी हे मोठे ब्रँड जरी मार्केटमध्ये असले तरी पण रिजनल जे आपले काही एरिया वाईज जे काही मसाले आहेत आपले जसे की कोकणातला मसाला वेगवेगळे आपले रिजनचे घाटावरचा मसाला सोलापूर साईडचा नागपुरी मसाला वेगवेगळे मसाले आहेत ना ह्यांना मार्केटमध्ये डिमांड आहे आणि ती राहणारच आहे. हे मसाले बाकी मोठमोठ्या कंपन्यांनी जरी बनवले ना तरी जे ऑथेंटिक रिअल इथला ह्या मसाले परचेस करणारा जो कस्टमर आहे तो काही कमी नाही. तुम्ही तुमच्या क्वालिटी मेंटेन कराल चांगलं सर्व्हिस द्याल
तर तुमचा सुद्धा ब्रँड, तुमचं सुद्धा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. तर हा व्हिडिओ तसा डिटेलिंगमध्ये अजून भरपूर मोठा बनवता येईल, 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप. आमचं प्रोडक्शन कसं आम्ही करतो त्याच्याबद्दलचा रिअल जागावरती जाऊन आपण त्या गोष्टी व्हिडिओ शूट करू, कारण की आम्ही अगोदर केलेला आहे तसा व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट्स आले तर आम्ही ते पण तुम्हाला 1 बाय 1 दाखवू कशा प्रकारे सुकवतो काय. कारण की गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेला मला वाटतं, ह्या वर्षीचा व्हिडिओ करायचा आहे तो लवकरच करू आणि तुमच्यापर्यंत ती सगळी माहिती पोहोचवू. ज्यांना कोणाला आपला कोकणी घरगुती मालवणी मसाला हवा असेल तर त्यांनी जरूर आम्हाला मेसेज करा. तर मंडळी, आपण वेगवेगळ्या व्हिडिओ अशा बनवू ज्या बिझनेस रिलेटेड असतील, म्हणजे अजून बाकीचे काही व्यवसाय असतील जे आपण करू शकतो आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त नफा देणारे किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला रिटर्न चांगले देणारे व्यवसाय आहे. त्याबद्दल आपण नक्कीच पुढे व्हिडिओ करू कदाचित. तुमचा रिस्पॉन्स बघा कसा काय येतोय ते. आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मसाले बिझनेसबद्दल, स्वतः आपलं शॉप सुद्धा आहे नवीन पनवेल सेक्टर 4 मध्ये. इकडे आपण मसाले इथून डिस्ट्रीब्यूट करतो, कोकणातले विविध प्रोडक्ट्स विकतो. भविष्यात बाकीच्या गोष्टींबद्दल पण आपण कदाचित व्हिडिओ करू, इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त मंडळींना पोहोचेल यासाठी आपण व्हिडिओ करू. तुमचा सपोर्ट असंच कायम राहू द्या. भेटू पुढच्या वेळेमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या. सी यू, बाय, टेक केअर.